आपण पाहत आहात बागलाण वृत्तांत, खबरबात महाराष्ट्राची। बागलाण तहसील कार्यालयाच्या वतीने प्रशासकीय गतिमानता अभियानांतर्गत आयोजित शिबिरात 758 लाभार्थ्यांपैकी 413 लाभार्थ्यांना विविध लाभांचे वाटप बागलाणचे आमदार दिलीप बोरसे व उपविभागीय अधिकारी कल्पना ठुबे यांच्या हस्ते करण्यात आले। तहसील कार्यालयाच्या आवारात आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बागलाणचे आमदार दिलीप बोरसे, प्रांत अधिकारी कल्पना ठुबे, तहसीलदार कैलास चावडे आदी उपस्थित होते। यावेळी तहसील कार्यालयात येणाऱ्या नागरिकांसाठी कार्यालय आवारात बैठक व्यवस्था व पाण्याच्या सुविधा करण्यात आली आहे। त्याचे उद्घाटन आमदार दिलीप बोरसे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले। यावेळी चौलेर येथील शेतकरी गोकुळ जाधव व शोभाबाई पवार यांच्यामधील वहिवाटीचा सुरू असलेला वाद समाउपचाराने मिटल्याने आमदार बोरसे यांनी त्यांचा विशेष सत्कार केला। मागील आठवड्यात घर जळीत झालेल्या अजमेर सौदाना येथील जंगलूमाळी भीमखेत येथील लहानू गांगुर्डे यांना नवीन रेशन कार्ड देण्यात आले। यावेळी 303 लाभार्थ्यांनी सामाजिक अर्थसहाय्य योजनेत लाभ, 250 प्राधान्य कुटुंबांना धान्याचा लाभ, 100 नवीन राशन कार्ड, 56 ॲग्री स्टॉक योजनेतील फार्मर आयडी प्रमाणपत्राचे वाटप, 47 दुय्यम राशन कार्डाचे वाटप करण्यात आले। यावेळी सर्व महसूल सहाय्यक मंडळ अधिकारी, तलाठी व महसूल कर्मचारी यांच्यासह तालुक्यातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। बागलाण वृत्तांतसाठी संतोष जाधव।